सो आपण 9च्या जेटीने निघालो आहे आणि पोचलो आहे आपलं बागमंडल्याला. जरा उशीर झाला म्हणून काय सकाळी शूट नाही केलं. सो हे जे आधीचे ब्लॉग्स जे टाकलेत ते सगळे पालखीचे ब्लॉग आहेत. तर ते आता आपण निघालो. सो आता आपण फायनली माणगावमध्ये पोचलो आहे. आणि आता वाजलेत 11 आणि आपण माणगावमध्ये पोचलो आहे. सकाळी निघालेलो 9ला. मध्ये काय जास्त शूट नाही केलं कारण का बोललो पहिलं जितकं होईल तितका रस्ता कवर करेल. बोललो माणगावला एकदा काय एक्झिट केलं ट्रॅफिक भरपूर आहे. माणगावला पोचलो. बियावाले बसलेत, आंबेवाले बसलेत कैऱ्या घेऊन. आंबेवाले ना कैऱ्या घेऊन बसलेत. आणि आता आपण लागलो मुंबईच्या रस्त्याला. आता लागू. चला. ट्रॅफिक भरपूर आहे. पुढे कुठपर्यंत ट्रॅफिक भेटेल, कसा काय भेटेल काय बघू आता कसं काय ते. तरी आपली गाडी आहे, आपण साईडने काढू शकतो. मोठे मोठे बसेस नी जाऊन दिलं पाहिजे. ते धडपडत आहे. मुंबई सरळ पुणे राईट. तो आपण सरळ जाणार आहे. आपण पाली मार्गी वगैरे कुठून जाणार नाही आहे. आणि तुम्ही माझ्या लेफ्ट हँड साईडला बघू शकता आपलं एस.टी. डिपो आहे माणगावचा. ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. रायडिंग गिअर्स घातले तर एकदम हिट लागते. त्यात हा अजून ऊन आहे, त्यात अजून हा एक ट्रॅफिक, त्यामुळे पूर्ण गरम होतं अक्षरशः. काहीतरी थंड प्यायचं मन करतं. लेट्स सी. थोडा या ट्रॅफिकमधून बाहेर पडू. आज एवढं ट्रॅफिक आहे कारण का सॅटर्डे संडे आहे.
त्यामुळे सुट्टी असणार. मग हे सगळे आता हरिहरेश्वर, श्रीवर्धन, परत तुम्ही आपलं हे महाबळेश्वर, हे सगळे इथे जाणाऱ्या गाड्या आहेत फिरायला. सॅटर्डे संडे ह्या रोडला असंच ट्रॅफिक असतो. आता आपण बॅक टू मुंबई चाललो म्हणून आपल्याला एवढं काय ट्रॅफिक नाही आहे. पण ही लेन बघा ना तुम्ही, राईट हँड साईडला आपल्या पूर्ण ट्रॅफिक आहे, पूर्ण ट्रॅफिक आहे. जिथे आपण माणगावला बाहेर आलो ना, माणगावमध्ये एंटर केलं ना लेफ्ट मारून, तिथपासून ते अजून मला ही लेन संपलेलीच दिसलेलं आहे. अजून ट्रॅफिक आहे. कधी पोचायची ही लोक? सो तुम्ही बघू शकता अजूनही ट्रॅफिक आहे आपल्या राईट हँड साईडला. आणि पुढे एका गाडीमुळे आपल्याला, आपली क्रेन आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे आपल्याला लटकल्यासारखं झालं. बाकी पुढे ओपन रस्ता आहे आणि आपली गाडी निघणं अवघड आहे. JCB होती, क्रेन नव्हती. आपल्या साईडला एवढा काही ट्रॅफिक नाही, नॉर्मल आहे. गाडी शकतो आपण. म्हणजे ट्रॅफिक राईट हँड साईडला आहे टुवर्ड्स कोकण, खूप आहे खूप. बघू आता आपल्याला किती वाजतं. आता इंदापूरला तर 11:15 वाजले. इंदापूरला येईपर्यंत इथून पकडा, इथून पनवेल 87 किलोमीटर. ट्रॅफिक जाम करून ठेवलं कारण का आपला आतमध्ये कुठे हे नको, ट्रॅफिक गर्दी नको. ते पण ट्रॅफिक जाम ॲक्सिडेंट झालेली गाडी. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक.
रस्त्याचं क्विक अपडेट देतो. रस्ता काय येताना खराब आहे, पण जाताना एवढं का मला आता वाटलं नाही. जाताना बरोबर आहे, म्हणजे आहे बऱ्यापैकी चांगलं आहे. आता एखादा 2 पॅच असतात, पण ते इट्स ओके. नागुठणे शाळा आहे कुठली तरी. हेच ते पॅच खराब आहेत जे नागुठण्याला आहेत. फ्लेवर बॉक्सचे आहेत पॅच. फ्लेवर ब्लॉक ते कसं आहे, लेवल नाही आहेत, उबड जाबड आहेत, त्यामुळे गाडी चालवायला प्रॉब्लेम होतो, बाकी काय नाही. एक या गाडीचं चांगलं आहे की याची सस्पेन्शन आणि सस्पेन्शन खूप चांगलं आहे की बाबा ही जरी खड्ड्यात आपटली ना तरी जास्त जोरात काही झटका लागत नाही. थोडाफार लागतो झटका, बट जास्त एकदम जोरात लागत नाही. आता बघू मध्यंतरी जर समजा इन केस गावी आलो किंवा कुठे फिरायला गेलो तर मग व्लॉग येतील आपले, कारण का सुट्टीचं पण बघावं लागतं. मला जाऊ दे. आपण पेंट सोडलं, पेंट सोडून ऑलमोस्ट आपला अर्धा तास झाला आहे. बघू आपला 1 तासात, 1-1.5 तासात तरी पोचलं पाहिजे आपण मुंबईत. जास्त काही शूट करत नाही कारण का ऊन आहे ना भरपूर आहे, त्यामुळे ना गोप्रो हिट होतं आणि आहे ना बंद पडतं. म्हणून मग मी काय मधले स्पॉट दाखवतो, जास्त काही शूट करत नाही आहे.
सो फायनली 1:15 आपण मुंबईमध्ये पोचलो आहे आणि आता आपण JNPTवरून जातो आहे. JNPTवरून जाऊ. JNPT. होप की पुढे ट्रॅफिक नसेल, जेणेकरून आरामात आपण 45 मिनिट्समध्ये विक्रोळी टच असू. मारतायत, नुसती मारतायत. फायनली मुंबईमध्ये एंट्री केली. 7 दिवसाची मजा संपली, आता कामाला लागा. JNPTचा रोड आहे. जर असाच रोड मिळाला ना, अर्ध्या तासात पण आपण विक्रोळीला पोहोचू शकतो. पण आपल्याला जास्त अति घाई नाही करायचे. मुंबई एअरपोर्ट रेडी होतं इकडे. सो आता आपण फायनली विक्रोळीला पोचलो. 2:20 झाले. 2:20ला पोचलो. 9:20ला आपली जेट्टी सुटलेली आणि 2:20ला पोचलो. म्हणजे बरोबर 5 तास लागले आपल्याला वेश्वे टू मुंबई ट्रॅव्हल करायला. विच वॉज 15 मिनिट्सचे 2 हॉल्ट घेतले. मोजून 2 हॉल्ट घेतले 15 मिनिटाचे. And our journey is ended.